इथे मी हे 4 गिलके घेतलेले आहेत आणि हे गिलके आपण मार्केटमधून आणतो तर बऱ्याच जणांचे हात लागतात, त्यामुळे स्वच्छ याला धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून झाल्यावर हे गिलके अशा साईजचे कापून घ्यायचे आहे। तर मी हे गोल गोल असे कट करून घेतले आहेत। जेवढे बारीक कापाल तेवढे गिलके पटकन शिजतात आणि अशा प्रकारे मी हे सगळे गिलके कापले आहेत। आता ते आपल्याला शिजवायचे आहे। शिजवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये तेल गरम करते। थोडंसंच तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की यामध्ये कट केलेले हे गिलके टाकायचे। आता हे तेलामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे, म्हणजे शिजवून घ्यायचे आहे। हे गिलके वाफेवरच शिजवले जातात, यामध्ये पाणी टाकायची गरज नाही। आता आपण यावर झाकण ठेवून हे गिलके शिजवून घेऊ। गिलके शिजते तोपर्यंत आपण ठेच्याची तयारी करूया। तर ठेचा बनवण्यासाठी मी इथे 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, तर ह्या मी छान भाजून घेते। मिरच्या छान भाजून झाल्या आहेत। इथे मी एक बडगी घेतलेली आहे, यामध्ये मी ह्या मिरच्या काढते। तुम्ही हा ठेचा मिक्सरला पण करू शकतात, पण बडगीतली चव ही वेगळीच लागते। आणि इथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, आणि थोडी हिरवी कोथिंबीर, आणि याचा आपण मस्त ठेचा बनवून घेऊ। तुम्ही पाहता इथे मी मस्त ठेचा बनवला आहे। आणि आता आपण गिलके शिजले की नाही हे पाहूया। आपले गिलके इथे मस्त शिजून झालेले आहेत। आणि आता हे गिलके सुद्धा आपण या ठेच्यामध्ये टाकूया आणि ह्या गिलक्यांना पण आपण छान ठेचून घेऊया। पूर्ण ठेच्यामध्येच या गिलक्यांना मस्त मिक्स करून घ्यायचं। अगदी बारीक असं छान ठेचून घ्यायचं, जसं आपण वांग्याचं भरीत करतो त्याप्रमाणे। इथे आता मी हे छान गिलकं ठेचून घेतलेलं आहे आणि आता याला आपण फोडणी द्यायची आहे। तर फोडणी देण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यावर यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली आणि 1 चमचा जिरं, आणि यातच मी थोडे शेंगदाणे टाकले। शेंगदाणे हे ऑप्शनल आहे। आणि इथे मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा मस्त आपला ब्राऊन कलर होत नाही तोपर्यंत मस्त परतवून घ्यायचा। आणि चिमूटभर हळद।
तुम्ही पाहताय आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे आणि आता यामध्ये आपण ठेचलेलं भरीत टाकूया। आणि आता हे भरीत पण या कांद्यामध्ये तेलामध्ये छान मिक्स करून घेऊ। आणि इथे मस्त आपलं भरीत तयार झालेलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकते। तर मीठ टाकताना एवढं लक्षात ठेवा, आपण ठेचा करताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ आता टाकायचं। आणि मस्त इथे भरीत रेडी आहे। थोडंसं आपण एक स्टीम घेऊन घेऊ। 2 मिनिट याला मस्त स्टीम येऊ दिली आपण। आणि आता वरतून खूप सारी अशी हिरवी कोथिंबीर। स्मेल खूप छान येतोय भरताचा आणि भरताच्या स्मेलमुळे आता भूक पण लागली आहे। आणि इथे मस्त आपलं असं भरीत रेडी। कशी वाटली तुम्हाला गिलक्याच्या भरताची रेसिपी? आवडली ना? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा।